स्थित केलाय। आणि आता पाहूयात सुपरफास्ट 50 बातम्या। मनोरमा खेडकरला घेऊन पोलीस पुण्यातील पौड पोलीस ठाण्यात दाखल। पौड पोलिसांकडून मनोरमा खेडकरला रायगडमधून अटक। थोड्याच वेळात मनोरमा खेडकरला कोर्टात हजर केलं जाणार। रायगडच्या पार्वती निवास हॉटेलमध्ये मनोरमा खेडकरनं खोट्या नावानं रूम बुक केली। स्वतःचं नाव इंदू ज्ञानदेव ढाकणे तर मुलाचं नाव दादासाहेब ढाकणे सांगितलं। हॉटेल मालकाची माहिती। पूजा खेडकरांना पुणे जिल्हाधिकारी सुहास दिवसेंवर केलेल्या आरोपाच्या चौकशीसाठी हजर राहण्याची नोटीस। पुणे पोलिसांकडून आयुक्त कार्यालयात हजर राहण्याचे आदेश। आगामी विधानसभा निवडणुकीसाठी शरद पवार गट आणि ठाकरे गटाचं जागा वाटप निश्चित। तिन्ही पक्ष प्रत्येकी 90 ते 95 जागा लढवण्याची शक्यता, सूत्रांची माहिती। विधानसभेसाठी महाविकास आघाडीचा फॉर्म्युला ठरला। लोकसभेप्रमाणे जिंकेल त्याला जागा, खासदार संजय राऊतांची माहिती। महाविकास आघाडीच्या तिन्ही घटक पक्षांकडून 288 जागांबाबत सर्वे सुरू। आगामी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी 280 जागा जिंकेल, राऊतांचा दावा। महाविकास आघाडीत ठाकरे गटाला मुंबईत विधानसभेच्या जास्त जागा मिळाव्यात। ठाकरे गट मुंबईतील किमान 25 जागा लढवण्याच्या तयारीत। ठाकरे गटाच्या नेत्यांचा बैठकीत सूर। पूर्व विदर्भातील 99% जागा काँग्रेस लढणार। पूर्व विदर्भात काँग्रेसची सर्वात जास्त ताकद, काँग्रेसच्या अभिजित वंजारींचं वक्तव्य। अजित पवारांसोबत गेलेल्या आमदारांना पक्षात परत घेऊ नका, शरद पवार गटाच्या नेत्यांचा बैठकीत सूर। मुख्यमंत्री शिंदेंनी सर्व आमदारांची तातडीची बैठक बोलावली। आज सर्व मंत्री आमदार वर्षा निवासस्थानी बैठकीला हजर राहणार। विधानसभेची रणनीती ठरवण्याबाबत बैठक। मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेली लाडका भाऊ योजना म्हणजे निव्वळ तरुणांची फसवणूक। जुनी योजना मुख्यमंत्र्यांनी नव्या नावानं समोर आणली आहे, अंबादास दानवेंचा आरोप। अजित पवार गट विदर्भात 15 ते 20 जागा लढणार। विदर्भातील विधानसभेच्या जागांबाबत धर्मराव आत्राम यांची माहिती। अनिल देशमुखांच्या विरोधात उमेदवार देणार असल्याचीही माहिती। 21 जुलैच्या अजित पवारांच्या मेळाव्यात अगोदर शरद पवारांचा मेळावा। 20 जुलैला शरद पवारांचा पिंपरी चिंचवडमध्ये मेळावा होणार। 21 जुलैला अजित पवारांच्या कार्यकर्ता मेळाव्याचं पिंपरीत आयोजन। उपमुख्यमंत्री अजित पवार लवकर राज्याचा दौरा करणार। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजितदादांचा महाराष्ट्र दौरा। राष्ट्रवादीकडून दौऱ्याच्या आखणीला सुरुवात। पवार नटसम्राट भुजबळ फिरत्या रंगमंचावरील कलाकार। रंगरूप बदलून नाट्य निर्माण करण्यात भुजबळ माहीर। भुजबळ पवार भेटीवर राऊतांचा टोला। निवडणुका आल्यावर लाडकी बहीण लाडका भाऊ आठवला। मुख्यमंत्री शिंदेंच्या बहीण सुनेचं घर 1500 रुपयात चालेल का, संजय राऊतांचा सवाल। तर लाडक्या भावाप्रमाणे बहिणीलाही 10,000 रुपये द्या, राऊतांची मागणी। विशाळगडावरील अतिक्रमण हे पावसाळ्याच्या आधी किंवा नंतर काढता आलं असतं। जे गरीब आहेत ते भरडले जाणार, त्यांचं पुनर्वसन व्हावं, जयंत पाटलांचं वक्तव्य। विशाळगड प्रकरणावरून ठाकरे गट आक्रमक। ठाकरे गटाचा राज्य सरकार आणि प्रशासनाच्या विरोधात मोर्चा। आरोग्य विभागातील कंत्राटी भरती विरोधात पवार गटाचं मंत्रालयासमोर आंदोलन। आरोग्य विभागातील कंत्राटी भरती विरोधात जीआर काढल्यानं पवार गट आक्रमक। नागपूरमध्ये सुधार प्रन्यासच्या कार्यालयासमोर काँग्रेसचं आंदोलन। सुधार प्रन्यासच्या सेवांमध्ये त्रुटी, विविध नागरी समस्यांच्या प्रश्नांवरून काँग्रेसचं हे आंदोलन। शिवकालीन वाघनखं सातारा शहरात दाखल। वाघनखं साताऱ्यातील छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयात ठेवण्यात आली। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत उद्या भव्य कार्यक्रम। लंडनहून वाघनखं तात्पुरती भाड्यानं आणली। वाघनखं मुंबईपासून साताऱ्यापर्यंत वाजत गाजत आणायला हवी होती, जयंत पाटलांची प्रतिक्रिया। नाशकात डेंग्यूच्या रुग्णसंख्येत वाढ। पालिकेकडून डेंग्यूची उत्पत्ती करणारी जागा सापडल्यास 200 ऐवजी 500 रुपयांचा दंड, तर बिल्डरसाठी 10,000चा दंड। नाशिक शहरात डेंग्यूच्या रुग्णसंख्येत वाढ। काँग्रेसकडून पालिका आयुक्तांना प्रतिकात्मक दासाची प्रतिकृती भेट। तत्काळ उपाययोजना करण्याची प्रशासनाकडे मागणी। अकोल्यात शेतकऱ्यांच्या पीक विम्यासाठी आमदार नितीन देशमुख आक्रमक। बाळापूर तहसीलदारांच्या कार्यालयात स्वतःला कोंडून घेतलं। पीक विम्याचे अधिकारी उपस्थित नसल्यानं आमदारासह शेतकरीही आक्रमक। नीट परीक्षेतील घोटाळ्याविरोधात युवक काँग्रेस आक्रमक। युवक काँग्रेसच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शनं। दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी। बुलडाण्यात घरकुलच्या विविध मागण्यांसाठी शरद पवार गटाचं हल्लाबोल आंदोलन। बांधकाम पूर्ण झालं असतानाही पैसे न मिळाल्याचा आंदोलकांचा आरोप। मुंबई गोवा महामार्गावरील कोलाडजवळ आज आणि उद्या 4 तासांचा ट्रॅफिक ब्लॉक। कोलाडजवळील पुई गावाजवळ पुलाचं गर्डर टाकण्यासाठी ट्रॅफिक ब्लॉक। 12 ते 4 वाजेपर्यंत हा ब्लॉक असणार।
मुसळधार पावसामुळे अंधेरी सबवे वाहतुकीसाठी बंद. सध्या भुयारी मार्गातून पाणी काढण्याचं काम सुरू. मुंबईच्या समुद्रात 3.87 मीटर उंचीच्या लाटा. आज रात्री 9:30 वाजताही भरतीचा इशारा, तर काही ठिकाणी अति जोरदार पावसाची शक्यता. सांगलीच्या चांदोली धरण परिसरात जोरदार पाऊस. गेल्या 24 तासात 85 मिलीमीटर पावसाची नोंद. चांदोलीत वीज निर्मितीतून 1649 क्युसेक पाण्याचा विसर्ग. रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पाऊस. काजळी नदीनं पात्र ओलांडलं, तर इतर नद्यांनाही पूर.